वाशिमच्या नाफेड केंद्रावर बारदाना संपल्याने सोयाबीन खरेदी ठप्प झाली आहे। त्यामुळे नाफेड खरेदी केंद्रासमोर शेतकऱ्याच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। शेतकऱ्यांना आपले दैनंदिन कामकाज सोडून नाफेडच्या खरेदी केंद्रावर थांबावं लागतंय। त्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेलं सोयाबीन तात्काळ मोजणी करून घेण्याची मागणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जाते। पासून आम्ही नाफेड केंद्रामध्ये सेंटर आमाना येथे सोयाबीन घेऊन गेलेलो आहे, तरी आमचं सोयाबीन अजूनही मोजलेलं नाही आहे। तरी त्यांना बोललो तर सेंटर त्यांनी बंद सांगितलं आणि त्यांचं कारण सांगितलं की बा बारदाना नाही आहे म्हणून हे कारण सांगितलं। आणि वरून पाणी पाऊसही चालू आहे किंवा वातावरण चेंज झालेलं आहे। आता आमचं सोयाबीन ओलं होण्याची बी परिस्थिती निर्माण झालेली आहे इथे। तरी लवकरात लवकर शासनाने याची काहीतरी तरतूद काढून आम्हाला लवकरात लवकर मोकळं करावी आणि यांना सोयाबीन घेण्यासाठी काय जे बारदाना लागत असेल किंवा काही लागत असेल त्यांना ते पूर्तता करावी। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने 172 हेक्टर शेतीचं नुकसान केलंय। याचं एकूण 23 गावातील 300 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना फटका बसलाय। येवल्यात 47 हेक्टर गव्हाच्या पिकाचे आणि 29 हेक्टर कांद्याच्या पिकाचं नुकसान झालंय। तर दिंडोरी 76 हेक्टरवर द्राक्ष बाग, तर नाशिक तालुक्यात 20 हेक्टरवर अशा जिल्ह्यात एकूण 96 हेक्टरवर द्राक्ष बागांचं नुकसान झालंय। यवतमाळमध्ये वातावरणातील बदलामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय। त्यासाठी उपाययोजना करण्याचा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिलाय। जिल्ह्यात अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे कपाशी, तूर, ज्वारी, हरभरा या सगळ्या पिकांना सर्वाधिक फटका बसतोय। गहू आणि तुरीवर करपा रोगामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतंय, तर हवामान बदलामुळे हरभरा पिकावरील आलेला फुलांचा बार गळून पडतोय। जे शिफारशीत बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये कार्बेंडायझिम अधिक मॅनकोजेब असं संयुक्त असं बुरशीनाशक बाजारात आहे। तर ह्या बुरशीनाशकाचं साधारणतः 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन गव्हाच्या पिकावर फवारणी करावी। हे फुलगळ थांबवण्यासाठी त्या ठिकाणी शेतामध्ये धुपट करणं किंवा स्प्रिंकलरच्या साहाय्यानं त्या ठिकाणी ओलीत करणं हा एकमेव पर्याय त्यासाठी आहे। तर कृषी क्षेत्रातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात पीक पाणीच्या माध्यमातून। धुळ्यात कापसाला दर मिळत नसल्याने शासनाने सीसीआयची कापूस खरेदी केंद्र सुरू केले। या कापूस खरेदी केंद्रातील जाचक अटी शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत आहे। त्यामुळे कापूस खरेदी केंद्र हे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आहेत की त्यांचा छळ करण्यासाठी आहे, असा प्रश्न उपस्थित होतोय। जळगावात मुसळधार अवकाळी पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। यात गहू, हरभरा, मका, केळी या पिकांना मुसळधार पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे। पावसामुळे पाचोऱ्यासह चाळीसगाव, भडगाव या तालुक्यांमध्ये पिकांना फटका बसला असल्याची माहिती समोर आली आहे। संभाजीनगरमधील पैठणच्या पाचोड बाजारात पालेभाज्यांना भाव नसल्याने शेतकरी संतप्त झाले। संतप्त शेतकऱ्यांनी संभाजीनगरमध्ये भाज्या रस्त्यांवर फेकल्यात। भाज्यांना भाव मिळावा यासाठी सरकारने उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। ठाण्यातील शहापुरात एका शेतकऱ्याने 2.5 एकर शेतात भेंडीची लागवड केली। या भेंडी पिकातून शेतकऱ्याला लाखो रुपयांचं उत्पन्न मिळाले। मात्र वातावरणातील बदलामुळे भेंडी पिकावर परिणाम होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। नाशिकच्या रायपुरात कृषी पदवीधर असलेल्या एका युवा शेतकऱ्याने नर्सरीचा व्यवसाय सुरू केलाय। नोकरीच्या मागे न लागता शेती व्यवसायात या शेतकऱ्याने नवनवीन प्रयोग करण्याचं ठरवलंय। त्यामुळे या शेतकऱ्याने भाजीपाला पिकाची रोपं तयार केली आहेत। कोल्हापुरात शेतकऱ्यांनी शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी सतेज कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। या प्रदर्शनातील 4 दाती बाहुबली रेडा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलाय। या बाहुबलीची उंची 5 फूट 6 इंच असून त्याचं वजन तब्बल 1250 किलो। या बाहुबलीचा खुराक रोज 1/2 किलो तूप, 5 अंडी, 10 लिटर दूध, 3 किलो हरभरा चंदी मुरघास असा आहे। कोल्हापुरातील कृषी प्रदर्शनात अनोखी कोंबडी पाहायला मिळाली। कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना खटाखट पैसे मिळवून देणारी कोंबडी म्हणून ब्लॅक ऑस्ट्रेलियन कोंबडीला ओळखलं जातं। ही कोंबडी 365 दिवसात 300 अंडी घालते। कोणत्याही जातीच्या कोंबडीपेक्षा ही कोंबडी अधिक अंडी घालत असल्यानं कुक्कुटपालनात या कोंबडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। ब्लॅक ऑस्ट्रेलियन जातीची कोंबडी घेऊन आलेलो आहे। ही वर्षाला 365 दिवसामध्ये 300 अंडे देते आणि हिच्या अंड्याची प्रोटीन पण मात्रा चांगली आहे आणि अंड्याची देण्याची क्षमता पण चांगली आहे।